नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि आत्ता जसं की तुम्हाला बॅनरमध्ये दिसत आहे की BMC भरती 2024 आणि कार्यकारी सहाय्यक या 1846 पदांसाठीची एक स्पेशल बॅच घेऊन आलो आहे मी। सामान्य ज्ञान म्हणजे ज्यांना फक्त एकच विषय लावायचा होता की सर तुमच्याकडून GK शिकायचं आहे, GS शिकायचं आहे, तर त्या संदर्भातली ही बॅच आहे। ठीक आहे, सामान्य ज्ञान जी बॅच कालपासून म्हणजेच जी आहे 1 सप्टेंबरपासून चालू झालेली आहे। ठीक आहे, आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण GSचा सिलेबस असेल तो कंप्लीट केला जाईल। म्हणजे भूगोल असेल, जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा, इतिहास, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक, त्यानंतर तुमचा विज्ञान असेल, त्यानंतर पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल। ठीक आहे, असे जे सगळे विषय आहेत जे तुमच्या अभ्यासात आहेत ते सगळे कव्हर अप केले जातील। ठीक आहे, सोबत बॅचेसचा शेड्यूल सांगतोय की बॅच 1 तारखेपासून चालू झाली आहे। 1 ते 30 सप्टेंबरपर्यंत सामान्य ज्ञान विषय चालणार आहे जो मी स्वतः शिकवेल। सोबतच 4 ते 6 ही बॅच असेल, लगेच अर्ध्या तासाचा ब्रेक, त्यानंतर 6:30 ते 8:30 इंग्रजी भाषा आणि व्याकरण संजय सर तुम्हाला शिकवतील। ठीक आहे, जे तज्ज्ञ आहेत त्या विषयातील। त्यानंतर सोबत 1 ते 31 ऑक्टोबर मराठी भाषा आणि व्याकरण मी स्वतः शिकवणार आहे। आणि त्यासोबत इंग्रजी विषय झाल्यानंतर 6:30 ते 8:30 दरम्यान अंकगणित अनिल सर शिकवतील। आणि 1 ते 15 नोव्हेंबर हे बुद्धिमत्तेसाठी जे आहे अनिल सर शिकवतील। इथे जर दिवाळीचा कालावधी असेल तर तो थोडासा वगळला जाईल इथे मध्ये। आणि सोबत तुमचा जो उरलेला GKचा पोर्शन आहे तो सुद्धा मी इथे कंप्लीट करेल। म्हणजे अशी बॅच असेल, यामध्ये प्लस मायनस 10 लेक्चर वगैरे होऊ शकतात, मागे पुढे होऊ शकतो। मोस्टली नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमची बॅच ही कंप्लीट झालेली असेल। ठीक आहे, आणि ज्यांना एकूणच सर्व बॅच लावायची आहे त्यासाठी ही बॅच आहे। ज्यांना फक्त GS स्पेशल बॅच लावायची असेल त्यासाठी माझी ही बॅच आहे, जे तुम्हाला अकॅडमीवर च्या ॲपवर अवेलेबल आहे। आणि त्या संदर्भात काही माहिती असेल तर ती तुम्हाला ॲप म्हणजे अकॅडमीला कॉल करून मिळू शकते। ठीक आहे, झाले। चला मग आत्ताचा मुद्दा, सर आज आपण काय घेऊन आलो आहे, तर आज बेटा आपण घेऊन आलो आहे पॉलिटीचं लेक्चर। ठीक आहे, सो बघा लक्ष द्या की जसं BMCला तुम्हाला विचारलं जातं की पॉलिटी फार कमी म्हणजे असं म्हणतं ना की उथळ फार असं कंबाईन राज्यसेवेसारखं तर नाही ना, असं उथळ विचारलं जातंय। ठीक आहे, तो उथळ पोर्शन उथळ का शिकायचा? उथळ जर शिकलं तर मग 1 लाईनर पाठ नसतात राहत ना, कन्सेप्ट शिकले की पाठ राहतं। सो म्हणून तुमच्यासाठी एक पोर्शन घेऊन आलो आहे। निवांत वह्या बुक पेन समोर ठेवा। ठीक आहे, आणि मी सांगतोय त्या प्रकारे ड्रॉ करा। आपण सुरुवात करूया टॉपिकला। आपण शिकतोय ते म्हणजे भारतातील, ठीक आहे, जी महत्त्वाचं पद आहे, सर्वात महत्त्वाचं पद ते म्हणजे भारतीय राष्ट्रपती। ठीक आहे, हेडिंग द्या तुम्ही काय, भारतीय राष्ट्रपती। आणि ज्या पद्धतीने मी शिकवतोय त्या पद्धतीने ड्रॉ करा तुम्ही। ठीक आहे, आणि तुम्हाला सोबतच नोट्स पण काढायचे आहेत। कळालं काय मुद्दा शिकतोय? भारतीय राष्ट्रपती। आता एक लक्षात ठेवायचं, भारतीय राष्ट्रपतींच्या संदर्भात जर तुम्हाला दर्जा अभ्यासा झाला तर आपण काय सांगू शकतो की सर हे भारताचे काय आहेत, कार्यकारी प्रमुख आहेत। आता पहिला प्रश्न हा यायला पाहिजे तुम्हाला की सर यांना कार्यकारी प्रमुख का म्हणतात हो? तर बेटा लक्षात घे, देशाचा कारभार ज्याच्या नावाने चालत असतो ना त्याला कार्यकारी प्रमुख। म्हणजे भारतातून कोणताही आदेश जर काढला जात असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा तर तो कोणाच्या नावाने काढला असेल? राष्ट्रपती। म्हणून ते देशाचे काय आहेत? कार्यकारी प्रमुख आहेत। त्यानंतर ते देशाचे नामधारी प्रमुख आहेत। नामधारी प्रमुख का बरं सर? तर बेटा लक्षात घ्या की नामधारी प्रमुख म्हणजे की देशात फक्त नावच त्यांचं आहे, म्हणजे त्यांच्या नावापुरतेच आहेत, आदेश निघण्यापुरतच त्यांचं काय कार्यक्षेत्र आहे। बघा मी एक कन्सेप्ट सांगतोय। कार्यकारी का आहेत? कारण की देशातील सर्व आदेश त्यांच्या नावाने निघतात। नामधारी प्रमुख का आहेत? कारण की फक्त त्यांच्या नावाने निघतात। ऍक्च्युअल मध्ये डिसिजन राष्ट्रपतींचे नसतात, राष्ट्रपतींचे फक्त सही स्वाक्षरी असते। डिसिजन ऍक्च्युअल मध्ये कोणाचे असतात? पंतप्रधान। म्हणून ना देशाला आपल्या 2 प्रमुख आहेत, एक पहिला आहे नामधारी प्रमुख जो राष्ट्रपती आहे, केवळ नावापुरता। ऍक्च्युअल मध्ये वास्तविक सत्ता कोणाकडे आहे? तर ती म्हणजे पंतप्रधानाकडे, म्हणून त्याला वास्तविक प्रमुख म्हणतात। कळालं? त्यानंतर बघा लक्ष द्या, यांना काय म्हणतात? यांना म्हणतात संविधानाचे जतन करते। ठीक आहे, संविधानाचं जतन जर कोणाला करायचं आहे तर राष्ट्रपतीला करायचं आहे, कारण की तो राष्ट्रपती हा संविधानातील सर्वोच्च पद मानलं जातं। त्यानंतर हे देशाचे प्रथम नागरिक असतात। आता हा मुद्दा काय हो सर? देशाचे प्रथम नागरिक म्हणजे काय? तर बेटा देशाचे प्रथम नागरिक म्हणजे जेव्हा भारतात सेन्सस केली जाते, काय जनगणना, त्यावेळी त्याची सर्वात पहिले नोंद केली जाते, म्हणून त्यांना आपण काय म्हणतोय? देशाचे प्रथम नागरिक। आलं का लक्षात? त्यानंतर भारताची एकता आणि एकात्मतेचे प्रतीक आहे ते। जर तुम्हाला प्रश्न विचारला देशाची एकता व अखंडता म्हणजे एकात्मता, ठीक आहे, याचे प्रतीक कोण आहे? तर कोण सांगायचं? प्रतीक म्हणजे काय? सिंबल।
सिम्बॉल कोण आहेत तर ते आहेत. कळालं का? ते देशाचे काय आहेत? कार्यकारी प्रमुख. ते काय आहेत? देशाचे नामधारी प्रमुख, नावापुरते फक्त नामधारी. देशाचे वास्तविक म्हटलं तर पंतप्रधान. ठीक आहे, ब्लर झालं असेल, सॉरी. ठीक आहे. हां, त्यानंतर संविधानाचे जनक ते आहेत. त्यानंतर देशाचे प्रथम नागरिक आहेत. ठीक आहे, जनक नाही, सॉरी, संविधानाचे जतन करते. ठीक आहे. त्यानंतर प्रथम नागरिक आणि एकता व एकात्मतेचे काय आहेत? प्रतीक आहेत. ओके, चला आता एक एक मुद्दा शिकून घेऊ. तर बघा, मी सध्या तुम्हाला अनुच्छेद कलम सांगत नाही, फक्त तुम्हाला शिकवतोय, त्यानंतर आपण कळू. आता एक लक्षात घ्यायचं की आपल्या संविधानात काय सांगितलंय की काय असेल? भारताचा एक राष्ट्रपती असेल. सर्वात पहिले काय सांगितलं की भारताचा काय असेल? एकच राष्ट्रपती असेल. ठीक आहे, म्हणजे आपल्या देशात राष्ट्रपतीचं पद फक्त एकच असू शकतं. आले लक्षात? सो असं आपलं संविधान सांगते की भारताला एक राष्ट्रपती असेल. ठीक आहे. पुढे काय सांगतंय की जो राष्ट्रपती आहे याचा हा काय असेल? देशाचा कार्यकारी प्रमुख असेल. ठीक आहे, कार्यकारी प्रमुख असेल म्हणजे काय? कार्यकारी प्रमुख असेल म्हणजे देशाचा सर्व कारभार त्याच्या नावाने चालतो, म्हणजे तो देशाचा कार्यकारी प्रमुख आहे. त्यानंतर तिसरं असं सांगितलंय की काय असेल? तो सर्व सेनांचा, म्हणजे तिन्ही जे दल आहेत, भूसेना, नौसेना, ठीक आहे, हवाई दल असे जे आहेत, सो तिन्ही दलाचे ते काय असतात? सरसेनापती. का बरं सर? सरसेनापती म्हणजे बेटा की सर्व सेनापतींची नियुक्ती ते करतात. ठीक आहे, आर्मी हेड असतो किंवा नेव्ही हेड असतो किंवा एअरफोर्सचा हेड असतो, त्यांची नियुक्त्या ते करतात, म्हणून त्यांना तिन्ही दलाचे काय म्हणतात? सरसेनापती. आणि देशात युद्ध, कोणत्या देशासोबत युद्ध करायचं, कोणासोबत युद्ध मागं घ्यायचं, हे अधिकार राष्ट्रपतीकडे असतात, म्हणून त्यांना सरसेनापती असे म्हणतात. तर बघा, भारताचा एक राष्ट्रपती असेल. ठीक आहे, तो देशाचा कार्यकारी प्रमुख असेल आणि तो तीनही दलाचा काय असेल? सरसेनापती असेल, असं सांगितलंय. आता प्रश्न हा आहे की सर राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते? तर बेटा लक्षात घ्या, निवडणूक कशा प्रकारे होते? तर राष्ट्रपतीची निवडणूक घेतो केंद्रीय निवडणूक आयोग. कोण घेतंय? केंद्रीय निवडणूक आयोग. ठीक आहे, याला म्हणतोय सेंट्रल इलेक्शन कमिशन. मग सर या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकारी कोण असतो? जसं असतं ना, तुम्ही बघा, तुम्ही जेव्हा वोटिंग करायला जाता, आपल्या जिल्ह्याचा जो निवडणूक अधिकारी असतो हा कोण असतो? जिल्हाधिकारी. तसं ना, यांच्यामध्ये जेव्हा राष्ट्रपतीच्या निवडणुका होतात ना, तेव्हा अधिकारी जो आहे हा कोण राहतो? एक तर लोकसभेचा सचिव, लोकसभेमध्ये सचिव नावाचं पद असतं, LS म्हणजे लोकसभा, किंवा राज्यसभेचा सचिव. कसं राहतं? एका निवडणुकीला लोकसभेचा सचिव, दुसऱ्याला राज्यसभेचा सचिव, तिसऱ्याला परत लोकसभा, परत राज्यसभा, असं राहतंय. त्यानंतर सर निवडणुका कधी होतात, म्हणजे कालावधी किती आहे? तर बघा, लक्ष द्या, निवडणुकांना दर 5 वर्षाने होतात, कारण की राष्ट्रपतीचा कालावधी किती आहे? 5 वर्ष. तर मग काय असेल? दर 5 वर्षांनी ह्या निवडणुका होतात. ठीक आहे. पुढे सर यांचे मतदार कोण राहतात? तर फार महत्त्वाचा प्रश्न आहे. यांना मतदार म्हणतात आणि आपल्या संविधानात मतदारांना काय शब्द वापरलाय? निर्वाचक गण. काय वापरलाय पोरांनो? निर्वाचक गण. ठीक आहे, निर्वाचक गण म्हणजे वोटर. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही वोटिंग करता, तसं राष्ट्रपतीला वोटिंग कोण करतं बघा. तर बघा, लक्ष द्या, सर्वात पहिले राष्ट्रपतीला वोटिंग करतात ते म्हणजे लोकसभेचे निर्वाचित सदस्य. निर्वाचित सदस्य म्हणजे काय? की जे निवडून आले तेच. ठीक आहे, फक्त निर्वाचित, बरं, नामनिर्देशित नाही, नामनिर्देशित नसतात बेटा. ठीक आहे. दुसरं ते म्हणजे राज्यसभेचे निर्वाचित सदस्य. फक्त कोणते सदस्य? फक्त निर्वाचित, नामनिर्देशित नाही. आणि त्यानंतर राज्यांच्या ज्या विधानसभा असतात त्या विधानसभांचे फक्त निर्वाचित सदस्य. म्हणजे तुम्हाला प्रश्न काय येईल माहिती आहे का, की निवडणुकीत मतदान कोण करतंय? तर काय सांगायचं? लोकसभेचे निर्वाचित, राज्यसभेचे निर्वाचित आणि विधानसभेचे निर्वाचित. मग पुढचाच प्रश्न तुम्हाला हा यायला पाहिजे की कोण मतदान करत नाही. ठीक आहे, म्हणजे यांना कोण मतदान करीत नाही? तर बघा, यांना मतदान न करणारे, नंबर 1, यांना लोकसभेचे नामनिर्देशित. ठीक आहे, लोकसभेमध्ये जे नामनिर्देशित असायचे आधी अँग्लो इंडियन, ठीक आहे, तर ते मतदान करत नाही. ठीक आहे. दुसरं म्हणजे त्या ठिकाणी राज्यसभेचे नामनिर्देशित. तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपती 12 लोकांना नामनिर्देशित करतात राज्यसभेवर, त्यांना काय केलं जात नाही? मतदानाचा अधिकार नाही. आता तुम्हाला वाटत असेल सर हा मतदानाचा अधिकार का नाही, तर त्याचं कारण समजून घ्या. बघा, मी राष्ट्रपती आहे समजा, मी काय केलं, तुमच्या 12 लोकांची, तुम्ही जे लेक्चर बघताय त्यापैकी 12 लोकांची राज्यसभेवर नियुक्ती केली. पुढच्या वेळेस निवडणुका झाली, मला तुम्ही सांगा तुम्ही मतदान कोणाला कराल? माझ्या अपोजिटला की मलाच कराल ना?
का कराल? कारण की मी तुमची नियुक्ती केली. मग असं होऊ नये गैरप्रकार म्हणून त्या राज्यसभेच्या नामनिर्देशितला आपण तिथे घेत नाही. ओके. त्यानंतर तिसरं ते म्हणजे विधानसभेचे नामनिर्देशित. ठीक आहे. म्हणजे बघा कोणताच नामनिर्देशित नसतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेटा ते आहे विधान परिषदचे सर्व सदस्य. सर्व म्हणजे काय? निर्वाचित आणि नामनिर्देशित. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही का करत नाही? तर बघा याचं कारण असं आहे की तुम्हाला माहिती आहे प्रत्येक राज्यामध्ये काय नाही, प्रत्येक राज्यामध्ये ही विधान परिषद नाही. मग मला सांगा 7 राज्यामध्ये विधान परिषद आहेत म्हणजे 6च. आता 6 राज्य मतदान करतील आणि बाकीचे तोंड बघतील का? असं होऊ नये म्हणून काय केलं आहे माहिती आहे का? म्हणून सांगितलं आहे की बाबा मतदान फक्त एवढे लोक करतील, हे करणार नाहीत. आलं का लक्षात? समजलं? चला पुढचा मुद्दा. पुढचा मुद्दा आहे की सर मग याला पात्रता काय पाहिजे? आम्हाला राष्ट्रपती बनायचं आहे तर राष्ट्रपतीला पात्रता काय हव्यात? तर बघा लक्ष द्या. सर्वात पहिले तो काय असावा? भारतीय नागरिक असावा. काय असावा? भारतीय नागरिक असावा. संपला विषय. हा पहिला मुद्दा की तो भारतीय नागरिक असावा. असा एका युरोपचा व्यक्ती आला आणि तो भारतात निवडणूक लढतोय नाही ना. सो भारताचा नागरिक असावा. दुसरं त्याचे वय जे आहे हे काय असावे? 35 पेक्षा कमी नसावे. काय सांगतोय? त्याचे वय हे 35 पेक्षा कमी नसावे. बघा लक्ष द्या. इथे नाही तर बॅचमध्ये तुमच्याकडून सर्व सिलेबस पूर्ण पाठच करून घेतला जाईल कारण की आपण समजून घेतो ना की वाचून दाखवतोय. बघा तो भारताचा नागरिक असावा. वय 35 पेक्षा कमी नसावे म्हणजे 35 वर्ष वय पाहिजे. तिसरं म्हणजे काय असावा? तो लोकसभेचा सदस्य म्हणून काय सांगतोय? तो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. ठीक आहे. आलं का लक्षात? आता हा तर महत्वाचा प्रश्न झाला सर. तो निवडून येण्यास पात्र असावा म्हणजे काय नेमकं? त्या डोक्यावर शिक्का असेल का याला लोकसभेला उभं केलं तर हा निवडून येईल? नाही, तसं नसतं. बघा निवडून येण्यास पात्र असावा म्हणजे त्याला काय असते? जेव्हा तो फॉर्म भरतो ना, तुम्हाला माहिती आहे निवडणुकीचा फॉर्म भरला जातो तेव्हा त्याला काय करावं लागतं? त्याच्या फॉर्मवर काही सूचक म्हणून काही लोकांच्या सह्या घ्याव्या लागतात आणि काही जे असतात ते अनुमोदक असतात, त्यांच्या सह्या घ्याव्या लागतात. आणि एक लक्षात ठेवायचं, हे सूचक किंवा अनुमोदक हे याच्या मतदारापैकी असतात. म्हणजे बघा तो लोकसभेत निवडून येईल की नाही येईल हे कसं ठरेल? तर त्याला जेव्हा निवडणुकीचा फॉर्म भरतो ना तेव्हा त्याला सूचक आणि अनुमोदक द्यावे लागतात आणि हे सूचक आणि अनुमोदक कोण असतील? याच्या मतदारापैकी. मग बघा याला 50 सदस्य म्हणजे 50 खासदार काय करतील? सह्या करतील की यस यांना फॉर्म राष्ट्रपती पदाला आमचा पाठिंबा आहे. आणि 50 काय असतील? अनुमोदक असतील. ते म्हणतील यस आमचा पण पाठिंबा आहे. म्हणजे 100 आमदार खासदारांच्या सह्या घ्याव्या लागतात. तेव्हा समजून घ्यायचं की तो लोकसभेस निवडून येण्यास पात्र असावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की त्याला फॉर्म भरताना RBI जी आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, या बँकेमध्ये 15,000 रुपयाचा काय करावं लागतं माहिती आहे का? एक अनामत रक्कम द्यावी लागते. डिपॉझिट माहिती आहे ना तुम्हाला? फॉर्म भरताना काय लागत असते? एक अनामत रक्कम द्यावी लागत असते आणि हा कुठं देईल? RBI मध्ये अनामत रक्कम देईल. कळालं का? चला बघा एक मुद्दा. भारतीय राष्ट्रपती कार्यकारी प्रमुख आहे, नामधारी प्रमुख आहे, केवळ नावापुरता. संविधानाचं जतन करतोय तो. देशाचा प्रथम नागरिक आहे, एकता एकात्मतेचं प्रतीक आहे. भारताचा एक राष्ट्रपती असेल तो कार्यकारी प्रमुख असेल म्हणजे त्याच्या नावानं सगळं कार्य चालेल. तो तिन्ही दलाचा काय असेल? सरसेनापती. निवडणूक ठीक आहे तर केंद्रीय निवडणूक आयोग निवडणूक घेतोय. अधिकारी लोकसभेचा निवडणूक अधिकारी कोण असतो? लोकसभेचा सचिव किंवा राज्यसभेचा सचिव, यांना महासचिव सुद्धा म्हणतात. कालावधी दर 5 वर्षाने होते. मतदार जे आहेत हे निर्वाचक गण म्हणजे याला मतदारांना निर्वाचक गण म्हणतात. ते लोकसभेचे निर्वाचित, राज्यसभेचे निर्वाचित, एक मिनिट थोडंसं हे ठीक आहे, राज्यसभेचे निर्वाचित ठीक आहे आणि त्यानंतर विधानसभेचे निर्वाचित असतात. कोण नसतात? तर लोकसभेचे नामनिर्देशित नसतात, राज्यसभेचे नामनिर्देशित नसतात, विधानसभेचे नामनिर्देशित नसतात आणि विधान परिषदेचे सर्व सदस्य नसतात. ठीक आहे, आलंय? निर्वाचित आणि नामनिर्देशित सगळेच नसतात. पात्रता काय पाहिजे? तो भारताचा नागरिक असावा, वय 35 पेक्षा कमी नसावे. ठीक आहे. त्यानंतर तो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा म्हणजेच त्याला सूचक 50, अनुमोदक 50 आणि RBI मध्ये 15,000 रुपयाची अनामत रक्कम तिथं काय करावी लागते? द्यावी लागते. आलं का लक्षात? समजलंय? हे झालं पहिलं. पुढे प्रारंभिक माहिती. दुसरे लिहून घ्या, मी एकदा बाजूला होतोय. ठीक आहे, हां लिहून घ्या. चला दुसरा मुद्दा, जायचं पुढच्या मुद्द्याकडे.
आता बघा पुढचा मुद्दा असा आहे की सर मग यांच्या निवडणुका, ठीक आहे, तर यांना निवडणूक झाल्यानंतर शपथ कोण देतं? ठीक आहे, महत्वाचा मुद्दा काय, निवडणूक झाल्यानंतर यांना शपथ कोण देतं? तर बघा यांना जे शपथ देत असतात ना ते देत असतात भारताचे सरन्यायाधीश. कोण? सरन्यायाधीश. जर सर सरन्यायाधीशाने नाही शपथ दिली तर मग काय? मग बेटा सरन्यायाधीश नसेल तर कोणताही काय करेल? ज्येष्ठ न्यायाधीश देईल. आले लक्षात? म्हणजे सरन्यायाधीश पद जर खाली असेल तर मग काय करेल? कोणताही ज्येष्ठ न्यायाधीश देईल. ठीक आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे की सर त्यांना जो असतोय त्यांचा राजीनामा, त्यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाला राजीनामा देतात? तर बघा लक्ष द्या, राष्ट्रपती आपला राजीनामा हा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपतीकडे. कारण की राष्ट्रपती नंतर त्यांनाच तो कारभार बघायचा असतो, म्हणून राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा हा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपतीकडे आपल्या पदाचा काय करत असतात? राजीनामा देत असतात. आले लक्षात? कळालं? ठीक आहे. बघा शपथ सरन्यायाधीश देतात, ठीक आहे, किंवा ज्येष्ठ न्यायाधीश देतात, राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देतात. ठीक आहे. पुढचा मुद्दा की सर त्यांचा पदावधी किती असतो? तर बघा लक्ष द्या, त्यांचा जो पदावधी आहे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की ते ज्या दिवशी शपथ घेतील, म्हणजे आता सरन्यायाधीशांना ज्या दिवशी शपथ दिली तर शपथ ग्रहणापासून, म्हणजे ज्या दिवसापासून शपथ घेतली त्या शपथ ग्रहणापासून ते 5 वर्ष कामकाज बघतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न हा आहे की सर मग त्यांची पदरिक्त कोणकोणत्या कारणावरून होऊ शकते? बरोबर ना? त्यांची पदरिक्ती कोणकोणत्या कारणावरून होऊ शकते? तर बघा लक्ष द्या, त्यांची पदरिक्ती होऊ शकते ते म्हणजे नंबर 1, जर त्यांचा कार्यकाल संपला, म्हणजे त्यांचे 5 वर्ष जर कंप्लीट झाले तर त्यांचा कार्यकाळ संपला तर त्यांचं पदरिक्त होतं. दुसरं, जर समजा की त्यांनी काय आहे आपला पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतीकडे दिला. तिसरं म्हणजे काय आहे की त्यांची निवडणूक जी आहे, ठीक आहे, त्यांच्या निवडणुकीला आव्हान देण्यात आलं की बाबा या निवडणुकीत धांदली झाली तर त्या निवडणुकी तिला अवैध ठरवल्या जातं तेव्हा, किंवा जर त्यांचा काय झाला असेल, पदावर मृत्यू झाला असेल, ठीक आहे, किंवा ते जर अकार्यक्षम झाले असतील, म्हणजे त्यांची कोमा वगैरे अशी केस नसते का, सो असं म्हणजे बघा. आणि किंवा एक म्हणजे त्यांच्यावर काय चालवण्यात येतो? महाभियोग. महाभियोग म्हणजे पदमुक्त करणे. महाभियोग म्हणजे काय होते? त्यांना पदावरून दूर करणे. आले लक्षात? तर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की सर राष्ट्रपतीला शपथ कोण देतात? तर सरन्यायाधीश. राजीनामा कोणाकडे? उपराष्ट्रपतीकडे. पदावधी शपथ ग्रहण केल्यापासून 5 वर्ष. पदरिक्त कोणत्या कारणाने होते? कार्यकाळ संपला, राजीनामा दिला, निवडणूक अवैध ठरली, जर मृत्यू झाला, अकार्यक्षम झाला, महाभियोग जर चालवला तर. आता पुढचा प्रश्न आहे तो की सर त्यांना ज्या पदावरून दूर करतात तो महाभियोग कसा चालवला जातो? तर बघा लक्ष द्या पोरांनो, महाभियोग जर चालवायचा असेल तर एक लक्षात घ्यायचं, नंबर 1 हा कोणत्याही सभागृहात चालवला जातो. ठीक आहे. कोणत्याही सभागृहात म्हणजे काय? कोणत्याही सभागृहात म्हणजे एक तर लोकसभा नाही तर राज्यसभा. असं नाही की राज्यात मांडला जातो, एक तर लोकसभेमध्ये मांडला जाईल किंवा राज्यसभेमध्ये. आले? चालेल. दुसरं, किती सदस्य? तर बघा कोणतेही सभागृह, समजा लोकसभेत मांडला तर लोकसभा किंवा राज्यसभेत मांडला तर राज्यसभा, तर ज्या सभागृहाने मांडला असेल तर त्या सभागृहाचे 1/4 सदस्य. किती सदस्य? 1/4 म्हणजे किती टक्के? 25% सदस्य काय करतील? असा ठराव मांडतील. काय? की साहेब आम्हाला यांना पदावरून दूर करायचं आहे. तिसरं, यांच्या पदावरून काढण्यासाठी कारण काय पाहिजे? तर बघा लक्ष द्यायचं, यांना पदावरून काढण्याचं कारण दिलंय संविधानात घटनाभंग. तुम्हाला प्रश्न विचारला जातं कोणत्या कारणावरून दूर केला जातं? सांगायचं घटनाभंग या कारणावरून दूर केला जाईल. त्यानंतर मग सर यांना तुम्हाला पदावरून आम्ही काढतोय अशी नोटीस द्यावी लागते का? तर हो, यांना नोटीस द्यावी लागते, ती म्हणजे 14 दिवस आधी. ठीक आहे. की 14 दिवसाच्या आधी तुमच्यावर 14 दिवसानंतर काय चालणार आहे? ठराव चालणार आहे अशी नोटीस द्यावी लागते. आणि मग यांना पदावरून काढण्यासाठी बहुमत किती लागतं? तर बघा लक्ष द्या, दोन्ही सभागृहात यांना पदावरून काढायचं आहे तर दोन्हीही सभागृहात, ठीक आहे, यांना काय लागतं माहिती आहे का? 2/3 बहुमत. किंवा तुम्ही 2/3 नका लक्षात ठेवू, तुम्ही काय लक्षात ठेवा? विशेष बहुमताने. दोन्ही सभागृहात त्यांना काय लागतंय त्या ठिकाणी? 1 मिनिट. ठीक आहे, विशेष बहुमत लागतं. आलं लक्षात? विशेष बहुमत म्हणजे 2/3 उपस्थितांच्या 50% असं. बघा
महाभियोग घटनाभंग या कारणासाठी आणला जातो. 14 दिवसाच्या आधी नोटीस दिल्या जाते. 1/4 लोकांनी ठराव मांडावा, कोणत्याही सभागृहात मांडावा आणि दोन्ही सभागृहात जर ते विशेष बहुमताने पारित झालं, ठीक आहे, तर समजून घ्यायचं की त्यांचं पद मुक्त झालं. आलं लक्षात? कळालं का? समजलंय? आता एक लक्षात ठेवायचं की जर यांचं पदमुक्त झाले, समजा हे काय झाले, पदमुक्त झाले, तर यांच्या पदमुक्तीनंतर, ठीक आहे, यांच्या पदाचा कारभार म्हणजे बघा, राष्ट्रपतीचं समजा पद आहे ते मुक्त झालंय, तर यांच्या पदाचा कारभार कोण बघेल? तर बघा लक्ष द्या, जर राष्ट्रपती समजा पद मुक्त झालं तर राष्ट्रपती नंतर यांच्या पदाचा कारभार कोण बघतात? उपराष्ट्रपती. बघा लक्ष द्या, राष्ट्रपती पद 1 सेकंदासाठीही खाली राहू शकत नाही. मी काय म्हटलंय तुम्हाला? राष्ट्रपती पद हे 1 सेकंदासाठीही खाली राहू शकत नाही. जर राष्ट्रपती गेलेत तर त्यांच्या ऐवजी उपराष्ट्रपती काम करेल. समजा उपराष्ट्रपती पदही रिक्त असेल तर मग त्यांच्या ऐवजी सरन्यायाधीश काम करतील. आणि समजा सरन्यायाधीश पण समजा पदमुक्त असेल तर लक्षात ठेवायचं, सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही ज्येष्ठ न्यायाधीश, काय, सर्वोच्च न्यायालयाचे कोणतेही ज्येष्ठ न्यायाधीश पद भूषवतात. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतात की राष्ट्रपतीचं पद रिक्त असल्यास कोण कामकाज भूषवेल? तर उपराष्ट्रपती म्हणून राष्ट्रपती काम करतील. हेही पद खाली असेल तर सरन्यायाधीश, आणि तेही पद खाली असेल तर ते. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की राष्ट्रपती पद हे 1 सेकंदासाठी सुद्धा काय राहू शकत नाही, खाली राहू शकत नाही. कळालं का? पहिला आपण शपथ बघितली, व्यवस्थित शांततेत समजून घ्या. शपथ बघितली कोण देतोय, राजीनामा बघितला कोणाकडे देतोय, पदावधी बघितला, त्यांचं पद खाली होण्याची कारणं सांगितले, त्यांची पदमुक्ती सांगितली, राष्ट्रपती. आता आहे की त्यांचे वेतन आणि भत्ते कोण ठरवते? पुढचा मुद्दा की सर यस, त्यांचे वेतन आणि भत्ते कोण ठरवते? तर लक्षात ठेवायचं, त्यांना वेतन व भत्ते हे संसद ठरवते. म्हणजे संसद कायदा करते आणि संसदीय कायद्यानुसार, ठीक आहे, ही नोट्स तुम्हाला मी टेलिग्रामवर अवेलेबल करून देईल. आणि जे मुलं बॅच करतात त्यांच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या पीपीटी लिहितोय त्या पीपीटी सर्वच्या सर्व तुम्हाला कुठं अवेलेबल करून दिल्या जातात माहिती आहे का? त्या करून दिल्या जातात तुमच्या साहित्यामध्ये. ठीक आहे, असं झालंय. सो बघा, यांचे वेतन व भत्ते हे संसदीय कायद्यानुसार ठरवल्या जातात. आणि एक लक्षात ठेवायचं की यांना जे पेन्शन मिळतं, ठीक आहे, आणि परत सांगतोय याच्या बाहेर एकही पुस्तक वाचायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे, यांना जे पेन्शन मिळतंय तर यांचं जो शेवटचं वेतन असतं त्या शेवटच्या वेतनाच्या 50%, किती? शेवटच्या वेतनाच्या 50% असं. ठीक आहे, आणि यांना एक निवास मिळतो ज्या ठिकाणी ते राहू शकतात. तर त्यांच्या निवासाचं नाव आहे, 3 ठिकाणी निवास आहेत. बघा लक्ष द्या, एक राष्ट्रपती भवन आहे दिल्लीला, ठीक आहे, एक आहे शिमल्याला, ठीक आहे, आणि एक आहे ते म्हणजे हैदराबादला. आलं का लक्षात? राष्ट्रपतीचे 3 निवास आहेत देशात. कुठकुठे? राष्ट्रपती भवन दिल्ली, शिमल्याला राजभवन आणि हैदराबादला निलायम. काय नावं लक्षात ठेवायचे? राष्ट्रपतीचं दिल्लीचा जो निवास आहे त्याला म्हणतात राष्ट्रपती भवन. त्यानंतर शिमल्याला आहे त्याला म्हणतात राजभवन, आणि हैदराबादला आहे त्याला म्हणतात निलायम. काय म्हणतात? निलायम. असे 3 त्यांचे घर आहेत ज्यांचा त्यांना निशुल्क ताबा मिळतो, मोफत ताबा मिळतोय. लिहून घ्या. समजलं? चला बघा, एकदा परत आपण रिकॉल करू पूर्ण पोर्शन. ठीक आहे, एक पहिला हा मुद्दा शिकलो, पात्रता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शिकलो. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपण बघितलंय की त्यांच्या संदर्भात आता हा मुद्दे शिकलोय. आता पुढे आपण बघूया की सर राष्ट्रपतींना कोणकोणते अधिकार असतात. ठीक आहे, तर बघा लक्ष द्या, राष्ट्रपतींचे अधिकार शिकतोय आपण. एक मिनिट फक्त. ठीक आहे, फार चांगल्या पद्धतीने नोट्स काढा फक्त. एवढा जरी पोर्शन केला तरी तुमचं होऊन जातं. तर बघा, राष्ट्रपतीचे अधिकार विषय आपण शिकतोय आणि पूर्ण अधिकार पाठ नका करत बसू. ठीक आहे, मी सांगतोय त्या पद्धतीने शिकून घ्या फक्त. राष्ट्रपतींना बेटा थोडंसं ब्लर झालं असेल, सॉरी. राष्ट्रपतींना वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार असतात. फॉर एक्झाम्पल बघा, सर्वात पहिले त्यांचे कायदेविषयक अधिकार. ठीक आहे, आता कायदेविषयक अधिकार म्हणजे काय की संसदेच्या संदर्भात त्यांचे जे सगळे अधिकार आहेत त्यांना काय म्हणतात? कायदेविषयक अधिकार असं म्हणतात. म्हणजे संसदेमध्ये ते काहीही करत असतील, काहीही
त्याला काय म्हणायचं, कायदेविषयक अधिकार. मग सर संसदेमध्ये ते काहीही करतात म्हणजे नेमकं काय करतात, बरोबर ना? तर बघा लक्ष द्या. नंबर 1, सर्वात पहिले संसदेचं अधिवेशन बोलावणे. बघा लक्ष द्या, कोणकोणते अधिकार सांगतोय. संसदेचं अधिवेशन बोलाविणे सर्वात पहिले झालंय. दुसरं, त्यानंतर अधिवेशन बोलावल्यानंतर ते काय करणे, समाप्त करणे. सत्र समाप्ती म्हणतात त्याला, समाप्ती करणे. किंवा तिसरं ते म्हणजे काय की संसदेचं जे अधिवेशन असतं ते संयुक्त अधिवेशन राहतं, म्हणजे दोन्ही सभागृहाचं एक अधिवेशन राहतं संयुक्त अधिवेशन. ते संयुक्त अधिवेशन बोलविणे. आलं का लक्षात? बघा, अधिवेशन बोलावणे, सर्वसामान्य अधिवेशन बोलावणे, समाप्त करणे, त्याच्यानंतर संयुक्त अधिवेशन बोलविणे. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, दोन्ही सभागृहाला संबोधित करणे. बघा लक्ष द्या, दरवर्षीचं जे पहिलं अधिवेशन असतं, म्हणजे बघा 2024चं पहिलं, 2025चं, 2026चं, 2027चं, 2028चं, कोणत्याही वर्षीचं, की जेव्हा पहिलं अधिवेशन असतं ते तेव्हा दोन्ही सभागृहांना काय करतात माहिती आहे का, संबोधित करतात. म्हणजे पहिल्या अधिवेशनात पहिलं भाषण हे नेहमी कोण देतात, राष्ट्रपती देतात. आलं का लक्षात? त्यानंतर दरवर्षी जेव्हा निवडणुका होतात त्या निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनात सुद्धा ते काय करतात, भाषण देत असतात. त्यानंतर बघा लक्ष द्या, राज्यसभेवर 12 सदस्य यांना काय करणे, यांना नामनिर्देशित करणे. आलं का लक्षात? राज्यसभेवर 12 सदस्यांना, हे 12 सदस्य आहेत, या 12 सदस्यांना काय करणे, नामनिर्देशित करणे. त्यानंतर आणखी सांगतोय की एखादा जर संसद सदस्य असेल, म्हणजे खासदार, एखादा संसद सदस्य असेल तर या संसद सदस्यांना अपात्र ठरवणे. ठीक आहे. पण त्यावेळेस अपात्र ठरवताना ते काय करत असतात, कोणाचा सल्ला घेत असतात, तो सल्ला घेत असतात म्हणजे त्या ठिकाणी कोणाचा, यस, ते म्हणजे निवडणूक आयोगाचा. आले लक्षात? कळालं? त्यानंतर बघा पुढे अध्यादेश काढणे. राष्ट्रपती काय करत असतात, जेव्हा संसदेचं 2 पैकी 1 किंवा कोणतंही अधिवेशन चालू नसेल तेव्हा काय करतात, ते अध्यादेश काढतात. आलं का लक्षात? बघा मी एक एक मुद्दा सांगतोय. हेच नाही, असे किती सारे असतील. त्यांचं संसदेच्या संदर्भात कोणतंही कार्य असलं तर त्याला कायदेविषयक अधिकार म्हणतात. का बरं सर? कायदे मंडळ म्हणजे संसद. मग बघा, अधिवेशन बोलावणे, अधिवेशन समाप्त करणे, संयुक्त अधिवेशन बोलावणे, दोन्ही सभागृहांना प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक निवडणुकीनंतर संबोधित करणे, 12 लोकांना राज्यसभेवर नामनिर्देशित करणे. कोणकोणत्या क्षेत्रातून? तर बघा क्षेत्र बघा, साहित्य, त्यानंतर कला. ठीक आहे. बघा व्यवस्थित काय काय सांगतोय की ते 12 लोकांना काय करतात, व्यवस्थित लिहून घ्या, ते 12 लोकांना काय करत असतात, त्या ठिकाणी नामनिर्देशित करत असतात. ते म्हणजे साहित्य, कला, विज्ञान आणि समाजसेवा. ठीक आहे. या क्षेत्रातून काय करत असतात, ते तिथे 12 लोकांना नामनिर्देशित करत असतात, त्याला म्हणतात. चालेल. पुढे आता नंबर 2, दुसरा मुद्दा शिकतोय त्यांच्या अधिकारामध्ये, ते आहे ज्यांना म्हणतात आर्थिक अधिकार. एकदम डिटेल शिकतोय बरं आपण, असं नाही की उथळ शिकतोय. आता जसे आयोग याचे TCS चे पेपर होतात ना, त्यामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला ना कायदे मंडळ, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यावर असे प्रश्न विचारलेले दिसतात डिटेलमध्ये. त्यामुळे हे चॅप्टर तुम्हाला डिटेल शिकावे लागतात. तर बघा आर्थिक अधिकार कोणकोणते आहेत, तर त्यांचे आर्थिक अधिकार आहेत ते म्हणजे नंबर 1, धन विधेयकाला पूर्वसंमती देणे. तर लक्षात ठेवायचं, धन विधेयक जेव्हा मांडलं जातं त्या धन विधेयकाला काय देतात, ते पूर्व परवानगी देतात. कारण की त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय धन विधेयक मांडता येत नाही. दुसरं, त्यांना काय करता येतं माहिती आहे का, आर्थिक आणीबाणी घोषित करता येते. जेव्हा देशाची आर्थिक परिस्थिती खराब असते तेव्हा ते काय करतात, आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात. बघा एक एक मुद्दा सांगतोय की काय, धन विधेयक पूर्व परवानगी देणे, त्यानंतर आर्थिक जे आहे देशाची आर्थिक परिस्थिती जेव्हा खराब असते तेव्हा, त्यानंतर दरवर्षी बजेट मांडणे. आता एक लक्षात घ्यायचं, संविधानाने काय सांगितलं आहे की जर बजेट मांडायचं असेल तर ते राष्ट्रपतीने मांडावं. ठीक आहे. पण राष्ट्रपतीच्या वतीनं कोण मांडत असतात, हे तुमचे वित्तमंत्री मांडत असतात, अर्थमंत्री. तर बघा, धन विधेयकाला पूर्व परवानगी देणे, आर्थिक आणीबाणी घोषित करणे, त्यानंतर काय करणे, बजेट मांडणे. ठीक आहे. असं ते सगळं करू शकतात. आणि दरवर्षी दर 5 वर्षांनी काय करतात, ते वित्त आयोगाची स्थापना करतात. दर 5 वर्षांनी काय करतात, वित्त आयोग स्थापना. लक्षात समजलं? हे झालं. त्यानंतर तिसरे अधिकार बघू आपण त्यांचे,
ते आहे म्हणजे ठीक आहे, ज्याला म्हणतात आणीबाणीचे अधिकार. तर लक्षात ठेवायचं, आणीबाणीचे अधिकार म्हणजे काय की त्यांना आणीबाणी घोषित करण्याचे जे अधिकार आहेत त्यांना काय म्हणतात, आणीबाणीचे अधिकार. आणि आणीबाणी फारच सोपी आहेत पाठ करायला, इथं पाठच करून घ्या लगेच. चला बघा, सर्वात पहिलं कलम करा 352, काय 352, मग करा 356 आणि मग करा 360. चला बघा ठीक आहे. पहिले आहे 352 मध्ये नॅशनल इमर्जन्सी म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी. काय आहे, फार शांततेने शिकून घ्या, मी फक्त तुम्हाला शिकवण्याकडे भर देतोय. ठीक आहे, इतर गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत, ते करायसाठी आपली चहाची टपरी आहे. नॅशनल इमर्जन्सी म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी 352. 356 मध्ये जे आहे ती आहे त्याला म्हणतात राष्ट्रपती राजवट. काय म्हणतात, राष्ट्रपती राजवट. बघा 4-4चा फरक आहे फक्त. ठीक आहे. आणि मग 360 मध्ये आहे आर्थिक आणीबाणी आणि मग आहे आर्थिक आणीबाणी. आलं का लक्षात, कळालंय. सो आर्थिक आणीबाणी आजपर्यंत भारतात एकही वेळा लागली नाही. सो याला म्हणतात आणीबाणी, कारण की आणीबाणी घोषित करणे आणि समाप्त करणे दोन्ही अधिकार कोणाकडे असतात, त्यांच्याकडे, कारण की देशाचा कारभारच त्यांच्या नावाने चालतो. लक्षात ठेवायचं. झालंय. पुढे नंतर आहे परराष्ट्र विषयक अधिकार. आता परराष्ट्र विषयक अधिकार म्हणजे काय की आपल्या देशाचा जर कोणत्याही देशासोबत संबंध येत असेल तर आपल्या देशाचं प्रतिनिधी म्हणून कोण काम करतंय, राष्ट्रपती. मग बघा परराष्ट्र विषयक अधिकार म्हणजे काय तर ते लक्षात ठेवायचे, कोणत्याही देशासोबत, समजा कोणताही देश असेल, युरोप, जापान वगैरे, ठीक आहे, युरोप खंडातला कोणताही असेल, जापान असेल, तर कोणत्याही देशासोबत काय करणे, करार करणे. करतो ना आपण, वेगवेगळे करार करतो, वेगवेगळे तह करतो. ठीक आहे, हे करार तह करणे किंवा त्यांना समाप्त करणे. आलं लक्षात. दुसरं, विदेशात जे राजदूत असतात आपले, असतात ना फॉरेन एम्बॅसिडर, ते राजदूत जे आहेत या राजदूतांची नियुक्ती करणे. ठीक आहे, हे सगळे त्यांचे अधिकार आहे. आलं का लक्षात. ठीक आहे. त्यानंतर त्यांना पुढे असतात लष्करी अधिकार. आता लष्करी अधिकार म्हणजे काय तर लष्करी अधिकार म्हणजे त्यांचे लष्कराच्या संदर्भात जे अधिकार असतात त्यांना काय म्हणतात, लष्करी अधिकार म्हणतात. फॉर एक्झाम्पल आता लष्करी अधिकार कोणते आहे. नंबर 1, सर्वात पहिले कोणत्याही देशासोबत युद्ध घोषित करणे, युद्धाची घोषणा केली जाते ना, युद्ध घोषित करणे किंवा युद्ध समाप्त करणे किंवा. ठीक आहे. दुसरं म्हणजे तिन्ही दल जे आहेत त्या तिन्ही दलाचे सरसेनापती म्हणून काम करणे. ठीक आहे. आणि तिन्ही दलाचे जे प्रमुख आहेत त्या प्रमुखांची काय करणे, नियुक्ती करणे. सो असे त्यांना काय आहेत, वेगवेगळे अधिकार आहेत. आलं का लक्षात, समजलं. बघा पहिले बघितले कायदेविषयक, मग बघितले आर्थिक, मग बघितले काय तुमचे आणीबाणीचे, नंतर परराष्ट्र आणि मग बघितले लष्करी अधिकार. ठीक आहे, समजलं. आलं का लक्षात. चला आणखी पुढे बघूया, हे लिहून घ्या व्यवस्थित. आणि ही स्लाइड तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा अवेलेबल आहेत. समजलं. चला बघा पुढे. आता पुढचा मुद्दा शिकतोय, मग आहे पुढचे. आता किती अधिकार झाले इथे 5 झाले का. यस. 6वा अधिकार शिकतोय. 6वा अधिकार आहे त्यांचे न्यायिक अधिकार. आता न्यायिक अधिकार म्हणजे काय, त्यांचे न्याय मंडळाच्या संदर्भात जे अधिकार आहेत त्यांना काय म्हणायचं, न्यायिक अधिकार म्हणायचं. चला मग आता न्याय मंडळाच्या संदर्भात कोणती असेल तर बघा, लक्ष द्या. नंबर 1, सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्ट यांचे जे न्यायाधीश असतात या न्यायाधीशांच्या नियुक्त्या करणे. ठीक आहे. त्यानंतर त्यांचे राजीनामे स्वीकारणे. ठीक आहे. आणि त्यांना पदमुक्त करण्याचा आदेश काढणे. म्हणजे त्यांना जेव्हा पदावरून दूर केलं जातं तर त्या पदमुक्तीचा जो आदेश असतो, तुम्हाला पदावरून दूर करण्यात येत आहे, सो तो काढतात. आलं का लक्षात. त्यानंतर ते काय करू शकतात, 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाला मत मागू शकतात. एखाद्या गोष्टीवर आहे तर काय करणे, सर्वोच्च न्यायालयाकडून, एक मिनिट हा शब्द थोडासा चुकीचा पद्धतीने लिहिण्यात आला. ठीक आहे. काय करणे, सर्वोच्च न्यायालयाकडून मत मागविणे. आय लव्ह यू केस म्हणतात त्याला, की सर्वोच्च न्यायालयाला सांगतात की आय लव्ह यू, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ठीक आहे. असं. ठीक आहे, कळालं का. असं. आणि त्याच्यानंतर त्यांना काय असतात, पुढचे अधिकार आहेत ते म्हणजे न्यायदानाचे अधिकार. त्याला काय म्हणतात, ऍक्च्युली क्षमादानाचे अधिकार म्हणतात. क्षमादानाचे अधिकार म्हणजे काय बघा, लक्ष द्या. जेव्हा देशातील सर्व न्यायालय संपतात, आता तुम्ही समजा तुमच्यावर केस आहे, सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला दोषी ठरवलं आहे, तुमचे सर्व उपाय ठरवल्यानंतर तुमच्याकडे एक उपाय असता, राष्ट्रपतीकडे काय करणे,
न्याय मागणे. आणि यासाठी तुम्ही काय करू शकता बघा, राष्ट्रपतीकडे जर तुम्ही म्हटलं की साहेब मला या केसमध्ये क्षमा करण्यात यावी, तर राष्ट्रपती तुम्हाला काय करू शकतात. नंबर 1 तुमची काय करणे, शिक्षा माफ करणे. आता फॉर एक्झाम्पल समजा मला फाशी शिक्षा जरी दिली असेल तर डायरेक्ट राष्ट्रपती काय करू शकतात, माझी शिक्षा माफ करू शकतात. नंबर 2 काय करू शकतात, माझी शिक्षा सौम्य करणे. सौम्य करणे म्हणजे काय, फाशीची आहे तर जन्मठेप करणे. त्यानंतर शिक्षा जी आहे ही पुढे ढकलणे. तुमची आता समजा फाशी 2 तारखेला आहे तर ती वर्षासाठी, एखाद्या वर्षासाठी पुढे ढकलणे. हे कधी करत असतात माहिती आहे का, जेव्हा एखाद्या महिलेला फाशी होते आणि तिच्या गर्भात बाळ वाढत असतं ना, तेव्हा तिची शिक्षा पुढे ढकलली जाते. कारण की तिला फाशी देणं म्हणजे तिच्या बाळाला पण फाशी देणं आहे. सो शिक्षा माफ करणे, शिक्षा सौम्य करणे, शिक्षा पुढे ढकलणे. ठीक आहे, मग ते कोणती असो, लष्करी वगैरे. सो हे करणे किंवा शिक्षेत सूट देणे. शिक्षेत सूट देणे, 20 वर्ष शिक्षा आहे तर 10 वर्ष करणे. ठीक आहे, सो असे अनेक सारे मुद्दे ते काय करू शकतात लष्करी न्यायालयाच्या संदर्भात सुद्धा. आणि जर तुमचे त्यांचे इतर अधिकार विचारले, ठीक आहे, इतर मध्ये, तर मग काय सांगता येतं, इतर म्हणजे कायद्यावर स्वाक्षरी करणे. कारण की त्यांनी सही केल्याशिवाय काय करणे, कायदा बनत नाही. सो कायद्यांवर स्वाक्षरी करणे. त्यानंतर बघा लक्ष द्या, PM ची नियुक्ती ते करत असतात. म्हणजे संविधानात सरळ दिलाय की PM ची नियुक्ती ते करतील. त्यानंतर सगळ्या मंत्र्यांची नियुक्ती ती करतील. त्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलंय तर संविधानात कोणतंही पद असो, महान्यायवादी असो, यांची नियुक्ती करणे. किंवा UPSC लोकांची जी आहे, UPSC आहे. त्यानंतर जे आहे काय, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या नियुक्त्या करणे. त्यानंतर तुम्हाला दिसतंय वित्त आयोग. म्हणजे संविधानात कोणती नियुक्ती झाली तर ते करू शकतात. आणि त्यांच्या नियुक्ती करण्याच्या अधिकारांना आपण काय म्हणतोय माहिती आहे का, काय म्हणतात, कार्यकारी अधिकार. आलं का लक्षात, त्यांच्या नियुक्ती करण्याच्या अधिकारालाच आपण काय म्हणतोय, कार्यकारी अधिकार. कार्यकारी म्हणजे काय, त्यांच्या नावानं कार्य चालते म्हणून कार्यकारी अधिकार. मग तुम्हाला विचारलंय की कोणाची नियुक्ती करणे हा त्यांचा कोणता अधिकार आहे, तर काय सांगायचं की सर तो त्यांचा काय आहे, कार्यकारी अधिकार आहे. आलं का लक्षात, समजलं. बाजूला लिहिता का, लिहून घ्या. ठीक आहे, बघा त्यांचे अधिकार बघितले आपण. ठीक आहे, त्यानंतर आपण काय बघतोय, त्यांचा हे. ठीक आहे, आलं लक्षात. आता बघा याच्या बाहेर आणि एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगतोय की भारतात काय सिस्टम आहे. भारत हे गणराज्य आहे. तुम्ही शब्द ऐकला असेल ना, गणराज्य आहे. गणराज्यालाच तुम्ही एक शब्द ऐकताय, भारत हा काय आहे, प्रजासत्ताक आहे. भारत हा प्रजासत्ताक आहे. म्हणजेच इंग्लिशमध्ये भारत हा काय आहे, रिपब्लिक आहे. रिपब्लिकचा अर्थ समजून घ्या काय असतो या शब्दाचा, की रिपब्लिक या शब्दाचा अर्थ असा होतो की भारतात काय असेल, भारतात हा लोकनियुक्त म्हणजे लोकांनी निवडून दिलेला काय असेल, राष्ट्रपती असेल. समजलं का. म्हणजे बघा ब्रिटनमध्ये कसं आहे की राजाच्या घरातला व्यक्ती कोणतरी राष्ट्रपती होतो. ठीक आहे, तसं भारतात नाही. भारतात वंश परंपरेने होत नाही, तर लोकांद्वारे नियुक्त होतोय. आणि एक लक्षात ठेवायचं की भारतात राष्ट्रपतीचा विशिष्ट कार्यकाल आहे. भारतात राष्ट्रपतीचा काय विशिष्ट कार्यकाल आहे. अमेरिकेत कसं राहतं, सॉरी इंग्लंडमध्ये एक राणी 65 वर्ष राष्ट्रपती राहते. इथं तसं नाही. इथं प्रत्येक व्यक्तीला 5 वर्ष कार्यकाल आहे. म्हणजे एक व्यक्ती किती वेळा पुनर्नियुक्ती होऊ शकते बरं, बघा लक्ष द्या. जर तुम्हाला विचारलंय की एका व्यक्तीची किती वेळा पुनर्नियुक्ती होऊ शकते, तर एक व्यक्ती कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकतो. 50, 100, 200, पण इतक्या वर्ष होतच नसतं ना. राजेंद्र प्रसाद सर 2 वेळा झाले आहेत. सो पुनर्नियुक्ती यांची कितीही वेळा होऊ शकते. आलं का. पण एका वेळेत जर नियुक्ती झाली तर फक्त 5 वर्ष काम करतील. सो याला काय म्हणतात, अशा प्रकारे. म्हणून एक लक्षात ठेवायचं, हे काय आहे, हे राष्ट्रपतीच्या संदर्भात इन्फॉर्मेशन. आता प्रश्न विचारतील तुम्हाला, तर बघा लक्ष द्या. पहिला 52 मध्ये काय सांगितलं की भारताचा काय असेल, एक नागरिक, भारताचा एक, ठीक आहे, काय असेल, राष्ट्रपती असेल. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलंय की भारताला एक राष्ट्रपती असेल असं कोण म्हणतंय, हे म्हणतंय 52. त्यानंतर 53 मध्ये काय विचारेल की त्याचे कार्यकारी अधिकार. 53 मध्ये काय दिलं आहे, तर राष्ट्रपतीचे काय दिले आहेत, कार्यकारी अधिकार दिले आहे. ठीक आहे. 54 मध्ये विचारेल काय दिलं आहे, तर त्याचा निर्वाचक गण. तुम्हाला माहिती आहे त्याचे मतदार कोण असतात, सो त्याला काय म्हणतात, निर्वाचक गण. ठीक आहे. त्यानंतर 55 मध्ये काय आहे, त्याच्या निवडीची पद्धत काय दिली आहे, निवडीची पद्धत. ठीक आहे, म्हणजे निवडणुकीची पद्धत काय असेल, ठीक आहे, निवडणुकीचं सूत्र काय असेल, असं सगळं दिलं आहे.
ठीक आहे, आलं लक्षात. त्यानंतर 56 मध्ये काय दिला आहे, त्याचा कालावधी दिला आहे. किती वर्ष असतो कालावधी पदावधी, तर त्याचा कालावधी 5 वर्ष असतो. आलं लक्षात. बघा व्यवस्थित एक एक कलम. 52 मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल, 53 नुसार त्याला कार्यकारी अधिकार असतील, 54 नुसार त्याला एक निर्वाचक गण असेल, 55 मध्ये त्याच्या निवडीची पद्धत दिली आहे, 56 मध्ये त्याचा काय दिला आहे, पदावधी दिला आहे, 57 मध्ये काय दिला आहे, फेर नियुक्तीच्या पुनर्नियुक्तीच्या पात्रता, म्हणजे तो कितीही वेळा पुनर्नियुक्तीस पात्र असेल. सो पुनर्नियुक्तीच्या पात्रता त्याच्या दिल्या आहेत. ठीक आहे, आलं लक्षात. म्हणजे एक व्यक्ती किती वेळा पुनर्नियुक्त होऊ शकतं. सो हे पात्रता काय दिल्या आहेत, त्या ठिकाणी 57 मध्ये दिल्या आहेत. आलं लक्षात. 58 मध्ये दिल्या आहेत त्याच्या पात्रता, म्हणजे त्या पदाकरिता काय पात्रता, वयाची 35 वर्ष पूर्ण केली असावे, भारतीय नागरिक असावा. 59 मध्ये काय दिल्या आहेत, पदाच्या अटी. अटी काय दिली आहे की तो आमदार खासदार नसावा. जर समजा एखादा व्यक्ती आमदार खासदार आहे, तो राष्ट्रपती निवडून आला तर त्याचे ते पद रिक्त होते, तो राष्ट्रपती पदावर कायम राहील असं. त्यानंतर 60 मध्ये काय दिला आहे, 60 मध्ये दिला आहे शपथ. ठीक आहे, शपथ काय की त्याला सरन्यायाधीश शपथ देतील. आणि 61 मध्ये काय दिला आहे, त्याचा महाभियोग. काय दिला आहे, महाभियोग असं झालं. हे तुम्हाला विचारलं जाईल. आलं का लक्षात. त्यांचे कलम. अजून काय, अजून त्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचं सांगतोय की त्यांना एखाद्या विधेयकाला मान्यता द्यायची असेल तर त्याला वेटो पॉवर म्हणतात. तर वेटो पॉवर त्यांचे 111 मध्ये दिले आहेत. ठीक आहे. 72 मध्ये त्यांना क्षमादानाचे अधिकार आहे. मी क्षमादान सांगितलंच तुम्हाला काय असतो. सो त्यांचे जे क्षमादानाचे अधिकार आहेत हे 72 मध्ये दिले आहेत. त्यानंतर जर त्यांना अध्यादेश काढायचा असेल, संसदेचं एक सभागृहाचं किंवा दोन्ही सभागृहाचे अधिवेशन चालू नसेल तर त्यांना जे अधिकार असतात त्यांना काय म्हणतोय आपण, अध्यादेशाचे अधिकार. सो ते अध्यादेशाचे जे अधिकार आहेत हे अध्यादेशाचे अधिकार कुठे दिले आहेत, 123 मध्ये दिले आहेत. त्यानंतर 143 मध्ये काय आहे की त्यांना सर्वोच्च न्यायालयाला काय मागता येते, मत मागणे. मत मागणे म्हणजे काय होते, याचा अर्थ की त्यांच्याकडून हे करून घेणे. ठीक आहे, म्हणजे मत मागून घेणे. 111 मध्ये वेटो, 72 मध्ये क्षमादानाचे अधिकार, 123 मध्ये अध्यादेश, 143 मध्ये त्यांना काय आहे, या ठिकाणी SC कडून मत मागवण्याचा अधिकार आहे. समजलं का. म्हणजे ना फारसं असं काही जास्त नाही आहे. म्हणजे एकदा तुम्ही जर एका फ्लो मध्ये, म्हणजे बघा ना आता आपण किती 40-45 मिनिटं झाले असतील, 45 मिनिटात तुम्ही सगळा राष्ट्रपती शिकले. आणि विशेष म्हणजे असं नाही की बाबा वन लाईनर वाचताय, नाही तर तुम्ही बघा क्लास 3 मध्ये जे बुक्स येतात त्या बुक्समध्ये तुम्ही वाचत गेलेत ते वन लाईनर जास्त आहे, मग तुमचं ते डोकं चालत नाही. कारण की कन्सेप्ट समजली तरच पाठ होईल ना. हे कधी पाठ होणार आहे, जर कन्सेप्ट समजल्या तर. म्हणून ना हे याला या पद्धतीने शिकावं लागतं. परत एकदा सांगतोय की जो डेटा सांगितला आहे त्याच्या बाहेर क्वेश्चन येत नाही. ठीक आहे. जर तुम्हाला फक्त GS बॅच लावायची असेल तर ती बॅच सुद्धा आपली अवेलेबल आहे. ठीक आहे, ते करू शकता. आणि जर इंटिग्रेटेड करायची असेल तर त्यामध्ये हे सर्व तुम्हाला दिलं आहे. आणि ऑलमोस्ट तुम्हाला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तिथे तुमचे दररोज लाईव्ह सेशन असतील आणि तुमचे प्रश्न सुद्धा घेतले जाईल. आणि ह्या सगळ्या PPT तुम्हाला कुठे आहे, त्या ठिकाणी आपल्या ॲपवर. ठीक आहे, म्हणजे आपला जो ग्रुप राहतो, ज्या विद्यार्थ्यांनी बॅच लावली आहे त्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर तुम्हाला हे काय दिसतंय, अवेलेबल दिसतंय. ठीक आहे. हँड रिटन नोट्स असतील ज्या प्रोव्हाइड केल्या जातील. मग इतर पुस्तक तुम्हाला वाचायची गरज नाही. ठीक आहे. सो आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करू शकता. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.